जयवंत वाडकर मृत महिलेचे नातेवाईक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। जयंतजी स्वागत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आली आहे। नाही, खूपच मी सकाळपासून किंवा कालपासून मी तेच बोलत होतो मीडियाशी की माझा पोलिसांवर विश्वास आहे, ते माझे मित्र आहे आणि ते नक्कीच म्हणून म्हटलं ना की आपल्या पोलिसांवर विश्वास ठेवला आणि जर हा हस्तक्षेप काढला सगळा राजकारणी आणि या सगळ्यांचा, तर 24 तासामध्ये मुंबईमध्ये एकही क्राईम होणार नाही। तसंच झालंय आणि आता त्याला पकडलेलं आहे। तर आता मला असं वाटतं की योग्य ती कारवाई करावी, त्यांना हे फास्ट फॉरवर्डवर ही केस घ्यावी आणि त्याला मला 302 लावायचं पाहिजे। 302 कलमाखाली त्याला अटक झाली पाहिजे असं मला वाटतं। त्याला खूपच म्हणजे मी काय सांगू, अशा माणसाला इतका निर्दयी, इतका क्रूरतेने आणि त्याला बॉडी तिथपर्यंत 3 किलोमीटर घेऊन जाऊन ती बाजूला करायची, गाडी काढायची बाहेर, पुन्हा तिच्यावरून गाडी न्यायची, इतकं घाणेरडं वर्क केलेलं आहे ना त्या मुलाने। म्हणजे हे दारूच्या नशेतच केलेलं आहे। त्याला इतके दिवस बाहेर का ठेवलेलं आहे ते मला तर वाटतं की या हस्तक्षेपामुळे त्याला 3 दिवस बाहेर ठेवला गेला आणि त्याच्यावर आता त्याची मेडिकल झाली तरी आता आपल्याला त्याला तो ड्रंक आहे हे कळणार नाही। पण आता जे बाकीचे रिपोर्ट आहेत, बाकीचं प्रिंट मीडियाने जे दाखवलेलं आहे आपल्याला की या बारमध्ये होता, तो बारवाला सुद्धा इतकं बोलत होता की जो सतत त्या बाकी लोकांकडे लक्ष न ठेवता त्याकडेच बघत होता असं वाटतं। त्यालाही तसंच बोलायला लावलं होतं बार ओनरला की यांनी एकच बिअर प्यायली, मग हे इकडे आले, मग ते तिकडे गेले, मग हे असं कोण ठेवतो का लक्ष? हे इतकं सगळं हे दादांत खोटं सगळं रचलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता तो भेटलेला आहे, त्याला मॅक्सिमम कोठडी घ्यावी पोलिसांनी आणि त्याकडून वधून घ्यावं। बरं जयवंतजी, त्याच्या वडिलांना अटक झाली, त्यानंतर काल त्यांना जामीन मंजूर झाला, त्या संदर्भात काय? मी तर म्हणतो ना, कायदा हा आता बदलायलाच हवा। हा जो हिट अँड रन किंवा जो ट्रॅफिकिंगचा जो हा कायदा जो आहे, हा कायदा बदलायला हवा। याच्यामध्ये 302 लावली पाहिजे, यांना जामीन दिला नाही पाहिजे। यांना ज्यावेळी या मोठ्या बड्या लोकांना आणि या जो सत्तेचा पैशाचा महाग असलेल्या लोकांना जोपर्यंत तुम्ही आत टाकत नाही ना पोलिसांच्या ताब्यात दिलं ना की त्यांना कळतं बरोबर काय आहे ते पोलीस लोक, तर असं त्यांना केलं पाहिजे। यांना कुठेही जामीन मिळता कामा नाही कधीच। जयवंतजी, तुम्ही आत्ताच म्हणालात की तो मालक देखील दादांत खोटं बोलत होता, काय वाटतंय या सगळ्यामध्ये नेमकं काय? नेमकं मी सांगतो ना तुम्हाला, यामध्ये ही साजिश होती, यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी काळबेरं होतं आणि पोलीस शोधून काढतीलच असं मला वाटतं। मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। प्रशासनावर पण माझा अजिबात विश्वास नसला तरी माझा पोलिसांवर माझा विश्वास आहे। आणि मला असं वाटतं की आता जे फोटो काढणं आहे ना, ज्यांनी मग काय 500 रुपये दंड, 100 रुपये दंड, 1000 रुपये दंड, एकदम बेदरकार झालेत लोक। जे पूर्वी जे पोलीस अडवायचे, ही दहशत होती पोलिसांची, ती पोलिसांची दहशत पुन्हा शासनानं प्रशासनानं त्यांना दिली पाहिजे पोलिसांना। निश्चित धन्यवाद। जयवंत वाडकर मृत महिलेचे नातेवाईक आणि अभिनेते देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले होते। आपण जर पाहिलं तर आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिरला यावेळी अटक करण्यात आलेली आहे।